काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत। थोरात साहेब, खरं तर संगमनेरची चर्चा सगळीकडे होते, कारण 8 वेळा तुम्ही खरं तर त्या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। तुमच्याकडे राज्याचा एक शांत संयमी माजी मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं, परंतु सगळं अचानकपणे परिस्थिती पलटली। अमोल खताळ तुमच्या विरोधात निवडून आले। कुठेतरी लोकसभा आणि विधानसभेमध्ये वाढलेलं मतदान हे तुम्हाला कारणीभूत ठरलं? नाही, आता याचे कारण मीमांसा तर खूप काही होते, प्रत्येकजण वेगळं सांगत असतो। असं आहे की हे सगळंच महाराष्ट्रात घडले, माझ्याकडे घडलं असं नाही आहे। असा स्ट्राईक रेट म्हणजे एकंदर उभे केलेल्या उमेदवारापैकी एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार निवडून येणं BJPचे, भारतीय जनता पक्षाचे, हा सुद्धा इतिहास घडलेला आहे। हे सगळंच कसं घडलं हे थोडा अभ्यासाचा विषय आहे, आणि त्यामुळेच लोकांचा जो संशय आहे आणि त्यामुळे लोक बॅलेट पेपरवर मतदान मागतायत अशी स्थिती आहे। कारण म्हणजे माझा प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक मतदाराशी आमचा कनेक्ट आहे काही ना काही कारणानं। असं होऊ शकत नाही असं आमचं सगळ्यांचं मत होतं, त्यामुळे बॅलेट पेपरवर मतदान मागा ही मागणी सुरू झालेली आहे। परंतु EVMचा तुमचा विरोध नाही का? प्रदेशाध्यक्ष तुमचे म्हणतात की आमचा EVMच्या संदर्भात काही मत नाही, परंतु बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या हे सातत्याने म्हणतात। मूळ घोळ तर EVM मुळे झाला। हा, म्हणजे तसं म्हणणं याचा अर्थच कुठं शंका आहे? त्यांची शंका शेवटी EVM वर असणारच ना, त्याशिवाय ते बॅलेट पेपर मागता काय? मला माहीत नाही त्यांनी काय म्हटलं ते। परंतु आता पाशवी बहुमत तर आता या सरकारकडे आहे, महायुतीच्या सरकारकडे, परंतु मुख्यमंत्री कोण होणार अजून देखील पेच प्रसंग आहे। खरं तर मुख्यमंत्री काळजीवाहू जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, ते 3 दिवस नाराज होते, ते कुठेच बोललेले नाहीये। आता पत्रकार परिषद देखील घेतात। आज ते बोलणार असं समजलेलं आहे। असं आहे की बहुमत इतकं मोठं मिळालेलं आहे, जे ऐतिहासिक प्रकारातलं आहे, त्याच्यात BJPनं सुद्धा जवळपास स्पष्ट बहुमतापर्यंत पोहोचलेली BJP आहे। 150 मध्ये एवढं मिळू शकतात, हा इतिहासच आहे। याचा अर्थ काहीतरी घोटाळा असं वाटून जाण्यासारखी ही स्थिती आहे। परंतु ठीक आहे, आता त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। 3 तसे काय ते एका विचाराची माणसं नाहीत, निर्णय पद्धतीने एकत्र आणलेले आहेत। त्यामध्ये ज्या साधनांचा वापर झाला तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। आता पाहूया काय निर्णय घेता येत ते। तुमच्या संगमनेरमध्ये जी संपूर्ण निवडणुकीमध्ये पार्श्वभूमी तयार झालेली, तिथे राडासुद्धा झालेला होता सगळ्या निवडणुकांमध्ये, त्याचा फटका तुम्हाला बसलाय का? कारण की मला फटका बसण्याचं काही कारण नाही, कारण तो जो झालं होतं ते दुर्दैवानं एक त्यांचा कार्यकर्ता वाईट पद्धतीनं बोललेला होता, माझ्या मुलीबद्दल बोलला होता, इतकं वाईट का जे महाराष्ट्राला सुद्धा आवडलेलं नाही अशा पद्धतीने बोलला होता। म्हणून लोकांनी त्याचा रोष लोकांनी आणि जनतेनं व्यक्त केला होता। परंतु विखे मात्र खुश झालेत। सुजय विखे पाटील तुमच्या पराभवाने मात्र खुश आहेत, ते संपूर्ण त्या सगळ्या जल्लोष यात्रेमध्ये नाचत होते। ठीक आहे, तर नाचू द्या ना। आता त्यांनी शेवटी असं आहे की त्यांच्या मनासारखं झाल्यामुळे ते नाचतात, हे साहजिक गोष्ट आहे। परंतु कमबॅक होणार का? त्याला ह्या उत्तराला प्रत्युत्तर मिळणार? ठीक आहे, काळ आहे आपल्या पुढं, आम्ही आपलं जनतेचे काम करत राहणार आहे। जनता निर्णय देत राहील। आता त्या आम्ही अपेक्षा आहे की जनतेच्या लवकरच सगळ्या, जर जनतेनं केलं असेल तर जनतेच्या लक्षात येईल, नाहीतर आमचं वाटतंय ते EVM वर वाटतंय आमचं। धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। बाळासाहेब थोरात ज्यांनी EVM वरती संपूर्ण आपल्या निवडणुकीच्या संगमनेरच्या निवडणुकीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे। बॅलेट पेपरवरती यापुढच्या सगळ्या निवडणुका व्हाव्यात अशी मागणी देखील त्यांची आणि जन आंदोलन या सगळ्या संदर्भात निर्माण केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।